जिंकलाय. आता दत्ताळी जुचंद्र समित दादा अँड कंपनी. समित पाटील म्हटलं तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये उपाध्यक्ष आहेत. मोठा पदभार चॅम्पियन क्रिकेटचा ते सांभाळतायत आणि त्यांचा संघ जास्तीत जास्त टॉस जिंकतो. आणि एकच जर पाहिलं अनेक वेळा की बॅटिंग फर्स्ट चॉईस करतात. त्याचं कारण आहे की चेसिंगच्या मागे कमी आणि सुरुवातीला ते असं टार्गेट सेट करायचं आहे की गोलंदाजाला ॲडव्हान्टेज राहील, त्या धावा राहतील. पराग सुरुवातीला आज अप्रतिम सिंगल डबलने स्ट्राईक रोटेशनचं काम जबरदस्त केलंय. आणि मितेश चालला तर या मॅचमध्ये मोठा धावा पाहायला मिळू शकतात. म्हणून मितेशची बॅट लागणं फार महत्वाचं आहे. 15 मिनिटाचा अवधी असेल 3 षटकांकरता. 4 ओव्हरचा मॅच आहे. मागील मॅच जवळ पाहिलं तर भरपूर संघर्ष राहिला होता मालोडी ए संघाचा. शेवटच्या बॉलवरती तो मॅच जिंकला. 1 मध्ये 9ची गरज असताना 3 वाईट गेले आणि 1 मध्ये 6 कॉन्फिडन्स होता गोलंदाजाला की मी देणार नाही आणि त्याने तो मॅच जिंकून दिला. थँक्यू चँग. स्वतः कॅप्टन हर्षद बॉलिंग मार्क वरती. हर्षदचा आज दिवस आहे म्हणावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये भरपूर जीवनदान आणि त्यानंतर हाय फायपर पूर्ण करणारा हा खेळाडू. चार ओव्हरचा मॅच. पहिलं षटक हर्षद घेऊन दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. पॉवर प्ले आणि 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. 3, 2, 1 लेट्स प्ले. टाइमर ऑन. डेड बॉल. मला वाटते हितेश रेडी नव्हते. चला मॅच ऑन करायचा आहे. पहिला बॉल हर्षदचा. स्ट्राईक एनला मितेश. इनसाइड एज आणि एस्टनच्या मागेच बॉल निघून जातो एसटी रक्षकापर्यंत. इनसाइड एज लागली होती. 1 धाव. रुपेश पेंडेकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि फिट पंच आहेत. अप्रतिम पर्सनॅलिटी. पंच कशा प्रकारे असायला हवे फिटनेस मध्ये तर पेंडेकर सरांसारखा. स्क्वेअर कट. बॉल तर अप्रतिम खेळला होता परंतु जो गॅप पाहिजे ना तो गॅप नाही शोधू शकला. स्क्वेअर कटचा फटका. इथे विकेट गेलाय. पहिला गडी बाद दुसऱ्या बॉलवरती. नक्कीच उपाध्यक्ष साहेब या मॅचला शुभेच्छा देत आहेत. प्रताप भोईर. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. कव्हर मध्ये कॅच कॅरी. कुशल मंगल केले. आणखीन एक विकेट गॉन.
मैदानाच्या आतमध्ये आलाय दत्ताली संघाचा, खऱ्या अर्थाने या संघाला एकत्रित घेऊन येणारा खेळाडू समित पाटील आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये उपाध्यक्ष आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये टीमच्या हिताकरता 2 विकेट गेल्यात आणि हॅट्रिक वरती आलाय मिस्टर हर्षद. मागील मॅच मध्ये हाय फाय फायपर सुपर से भी ऊपर आणि या मॅच मध्ये सुद्धा हॅट्रिक वरती हर्षद. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक राहिलाय. समित पाटील करता पुढचा बॉल. ओ काय बॉल टाकलाय जबरदस्त. हॅट्रिक जरी हुकली असली ना तरी बॉल अप्रतिम होता. काय कट होते बॉल. म्हणून हर्षदला आता ही खेळपट्टीचा ठाऊक झाले की कुठे बॉल पिचिंग करायचा आणि कुठून काटा बॉल बदलतोय. बाहेर निघणारा बॉल अक्षरशः बीट झाला होता समित पाटील. पाचवा बॉल यॉर्कर लेंथ होती आणि ड्राईव्ह केलंय इनसाइड आउट करून इन टू द गॅप ऑन द अप कव्हर ड्राईव्ह समित पाटीलच्या बॅट मधून येतोय हा चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा किती टाइम होता. बॉलला पाहिला फुलर लेन्थचा बॉल कव्हर ड्राईव्ह आणि जबरदस्त हा ड्राईव्ह केलाय इन टू द गॅप मधून. नेत्रदीपक फटका. आता मात्र टॅप केलं या बॉलला स्क्वेअर कटचा फटका. चेंडू मात्र निघून जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. तिथून थर्डमॅनला डीप मध्ये बॉल निघून गेला आणि पाहता पाहता या 2 धावा सध्या तरी कंप्लीट आहे. परंतु पंच विचार करतात यस डेफिनेटली या 2 धावा आहेत. टोटल रन आहेत 7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 4 ओव्हरचा मॅच आणि 15 मिनिटाचा अवधी 3 षटकांकरता. लगेच घेऊया एक ब्रेक आणि लगेच बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रेडी असेल. 1 ओव्हर 7 रन. विभा पाटील साहेबांचं गुणगान गाणारं हे संगीत लोकनेते, लोकांच्या हितासाठी झटणारं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारं हे संगीत सातत्याने पेश केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हितेश चौधरी आलाय बॉलिंग मार्क वरती. अष्टपैलू खेळाडू शांत डोक्याने नेहमीच आपला खेळ सादर केला ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर. म्हणून बघूया हितेशचा पुढचा बॉल. ओ इरादे स्पष्ट केले. ठरवलं होतं की आता रिव्हर्स स्वीपच खेळणार, उलट दिशेनेच खेळणार आणि इथे हा बॉल डॉट. मितेश 1 ते 2 बॉल डॉट गेले तरी हरकत नसते, कारण की मितेश सारखा बॅटर दत्ताली टीम करता जास्त वेळ क्रीजवर राहणं गरजेचं आहे आणि कधीही गेम चेंज करू शकतो. स्ट्राईक रेट तो वाढवू शकतो आणि हितेशला याच प्रकारे गोलंदाजी करायची आहे. हितेश वर्सेस मितेश हा बॅटल रंगलाय आणि 2 बॉल मध्ये सध्या हितेशचा बोलवाला राहिलाय. मितेश जास्तीत जास्त बीट होतोय. जो फुटवर्क आहे ऑफ स्टंपच्या बाहेर शपळवून खेळतोय आणि सातत्याने तो पिचिंग आहे ना ती जवळजवळ 4थ्या-5व्या स्टंप वरती केले जाते. म्हणूनच बॅटर हा बॉल मिस करतोय. बॉल खाली राहतोय. गुड लेन वरती स्पॉट होऊन सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. हितेश चौधरीचं कौतुक करेन आणि आता मितेश भोईर करता हा पुढचा बॉल. आता मात्र सॉफ्ट हँडने सन्मानपूर्वक खेळला. यॉर्कर लेंथ होती ऑफ स्टंप वरती आणि त्या लेंथला ओळखू शकले नाही, व्यवस्थित गॅप मिळाला नाही. परंतु 1 रनने स्ट्राईक रोटेट होईल. 8 धावा समित पाटीलला स्ट्राईक येते. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. एक चौकार ठोकला होता कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर देखील एक पॉइंटला स्क्वेअर कटचा फटका खेळला होता. ओ यावेळी काय बॅटची एज लागले का हा प्रश्नचिन्ह होता. डेफिनेटली पंच इशारा करतात यस महिमसी दरार.
हलकासा एज म्हणजेच एसटी रक्षकाने हा कॅच सोडलाय. जितू होता. ऍक्शन रिॲक्शन टाइम कमी असतो. इनसाइड एज ज्यावेळी लागते ना. 4 बॉल 9 धावा. स्लोवर वन अक्षरशः मितेश पूर्णपणे क्वेश्चन मार्क. ओळखूच शकला नाही आहे हितेशची गोलंदाजी. आणि मितेशला हे 6 बॉल पैकी जवळजवळ 5 बॉल फेस करावे लागले. 4 बॉल फेस करावे लागलेत. जबरदस्त. याला बोलतात बॅटल. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा. पुन्हा एकदा पाहिलं स्ट्रेट ड्राईव्ह केले. आता चांगला फटका आहे. फिल्डर येईल आणि त्यांना बीट करून जो आउटफील्ड आहे त्याचा फायदा टीम दत्ताळी संघाला. स्ट्रेट ड्राईव्हचा मितेशच्या बॅट मधून येतोय. शेवटच्या बॉल वरती प्रहार येईल. चौकार. 13 धावा 2 विकेट 2 ओव्हर. जबरदस्त बॉलिंग अटॅक. त्वरित फील्ड सेट करा. संयम ठेवून गोलंदाजी करावं लागेल. स्वयं आणि समित पाटीलला या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. अजून भावेश भोईर सारखा खेळाडू वाट बघतोय की त्याची बॅटिंग कधी येईल किंवा इतर खेळाडूंनी चांगली बॅटिंग केली तरी तो खुश असेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये 2 षटकार दे दनादन भावेश भोईरने ठोकले होते मागील मॅच मध्ये. म्हणून आतापर्यंत पाहिल्यानंतर या 12 बॉल मध्ये रन 13 आल्यात. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. ज्यावेळी पहिल्या 2 षटकांमध्ये कमी धावा येणाऱ्या षटकांमध्ये धावा वाढत असतात. परंतु एकच धागा पकडलाय स्वयंने देखील. मला वाटते 7-8 दिवसाची मेहनत आहे पायेच्या या ग्राउंड वरती हे आयोजन करण्याकरता. आणि खेळपट्टी ओळखले मालोडी संघाने. म्हणूनच कुठे बॉल पिचिंग करायचा आहे, कुठे कमजोरी आहे, कुठे बॉल टॉस होतोय आणि कुठे बॉल खाली राहतोय या गोष्टी मायने राखतात. बघा टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट ऑफ लेंथ होती. हुकचा फटका कन्वर्ट केलाय पाठीमागच्या दिशेने. नॉन स्टॉप लॉंग स्टॉप रिझन मध्ये नॉन स्टॉप चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त संगीत आपण पेश करतायत. सतरा धावा. ओ खाली राहिलाय. समितला वाटलं की बॉल थोडा बाउन्स होईल. काय घडतंय. विकेट कोण असेल तर समित पाटील. आणि समितचे हेच विचार होते की मितेश स्ट्राईकवर यावा आणि त्याचा विकेट सेफ राहावा. विकेट गेलाय तो म्हणजेच समित पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. भावेश भोईर घेऊया एक डीजे ब्रेक. मालोडी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल जाग. या मालोडी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल जाग. प्रसन्न होईल जाग. प्रसन्न होईल जाग. जाग जाग. हाकेला धावणारी नवसाला पावणारी सोनाई देवीचं हे गाणं पाहायला मिळतंय. आणि या स्पर्धेमध्ये सातत्याने हे गीत गुंजलं जातंय. जबरदस्त हे संगीत ऊर्जा प्रकट करते. मैदानाच्या आत
आपण पाहतोय भावेश भोईर आलाय. 1 ते 2 बॉल फार महत्वाचे असतात सुरुवातीचे, जिथे रिदम बॅटरला मिळावा सेट होण्याकरता टेनिस क्रिकेटमध्ये, आणि म्हणूनच ते मिडल ऑफ द बॅटने यावेत कॉन्फिडन्स देण्याकरता. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रन आहेत 17. 3 बॉल 3 गडी बाद. राजेंद्र धुमाळ यांच्याकडून पारितोषिक लावले, खास करून भावेश भोईर करता 3 षटकार ठोका, 500 रुपये घेऊन जा. राजेंद्र धुमाळ पाय गावातील एक गोड व्यक्तिमत्व, आणि त्यानंतर प्रत्येक षटकाराला 100 रुपये आहेत. भावेश भोईरला ऊर्जा दिली जाते. बघूया, मागील मॅच मध्ये देखील उल्लेख केला होता, जर्सी नंबर 04 आहे. किती फोर, किती चौकार, किती षटकार येतील या मॅच मध्ये देखील तोच प्रश्नचिन्ह. टीमची धाव संख्या 17 म्हणजे खतरा, आणि 17 वरतीच झाला एक रनआउट. भावेश भोईर करता हा बॉल, हा जो टाइम आहे तो आम्ही स्टॉप करतोय, म्हणजे वेळेवरती आहे. मालोडी हे संघ ज्या अनुषंगाने सुरुवात केले, टाइमपास या मॅच मध्ये झाला नाही या इनिंग मध्ये, आणि तेच पाहिले आपण. ओ हो, काय बॉलिंग आहे, काय जबरदस्त चेंडू पिचिंग केलाय, कट केला जातोय. स्वयंचा ज्यावेळी स्टान्स आहे ना ॲज अ बॉलर म्हणून, किती कॉन्फिडंट आहे बघा. हे बॉडी लँग्वेज कधी कधी खूप मायने राखते ॲज अ बॉलर म्हणून. स्वयं पुढचा बॉल घेऊन भावेश करता, हाफ ट्रॅकर बॉल, बरोबर फिल्डर आहे, वेल फील्ड हेच म्हणावं लागेल, कारण की या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे टाइम कमी असतो. चेंडू कॅच करायचा की चेंडू अडवायचा, आणि इथे एका धावेने दाबलक 18-5 बॉल. तिसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. आराध्य इलेव्हन वाघरालपाडा आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण एका इनिंग नंतर करणार आहोत. वाघरालपाडा वर्सेस अजिंक्य. शेवटच्या बॉल वरती पाहिलं तर शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. 3 ओव्हर आणि 3 ओव्हर मध्ये रन आहेत 24 धावा. 3 ओव्हर 24. थँक्यू. 3 ओव्हर 24 धावा. हे 6 बॉल. दत्ताली टीम विचार करते या 6 बॉल मध्ये 15, 20, 10च्या वरती धावा आल्या तरी एक 35, 36, 40 प्लस जर गेलो तर एक नक्कीच फाईट देऊ शकतो. एक फायटिंग टोटल चेस करण्याकरता सामोरे ठेवू शकतो. आणि मालोडी संघ विचार करतोय की इथे कमीत कमी धावा 35च्या आत, 30च्या आत, 40च्या आत धावा रोखल्या ना तर तो पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन बॅटिंगला उतरेल. म्हणून बॉलिंग मार्कवरती आलाय मिस्टर चैतन्य मडवी. एक जबरदस्त बॉलिंग अटॅक असणारा गोलंदाज, स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट चैतन्य आलाय बॉलिंग मार्कवरती. भावेश भोईर करता हा बॉल पाहिला ना तर 1 बाउंसची खून केले. कोणीतरी कान मंत्र दिलाय की इथे जर बाउन्सर बॉल टाकला तर भावेशची कमजोरी आहे की काय, आणि ती ओळखली
बाउन्स केलाय, 1 बाउन्सचं वॉन आलाय. परफ्यूम डिलिव्हरी. आता हा बॉल पाहिला ना तर पंच एकमेकांकडे इशारे करताय, डेफिनेटली डिस्कस करतील. बघा फरक असतो एक रेग्युलर पंच आणि एक मदतीचे पंच, म्हणून एकमेकांना विचारून अंपायरिंग केलेली बरी असते, कारण की वेगवेगळे डिसिजन असतात आणि पटकन डिसिजन देणं सोपं काम नाही आहे. म्हणूनच क्रुशल मॅच आहे आणि त्या मॅचमध्ये हा डिसिजन जो आहे ना तो प्रत्येकाला ठाऊक आहे की हा बॉल नो बॉल असणार आहे, कारण की 1 बाउन्स दिलंय. एक बाउन्स टाकल्यानंतर दुसरा बाउन्स तुम्ही टाकू शकत नाही आणि तेच पाहिलंय. गुड डिसिजन, दोन्ही पंचांचं कौतुक करेन. येणारा बॉल फ्री हिटचा आहे. 25 धावा, फ्री हिटचा बॉल. लायसन आहे भावेशकडे. हो, याला बोलतात रायझिंग बॉल. हा परफेक्ट बॉल आहे. इथे बॉल टॉस झाल्यानंतर अशा बॉलला तुम्ही बाउन्सर बॉल म्हणू शकत नाही, याला बोलतात रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज करणारी डिलिव्हरी. अप्रतिम बॉल, कट करून बाहेर निघलाय. डॉट बॉल येतोय, बरोबर शोल्डर लेवलला हा बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच टप्पा आणि पुन्हा एकदा बॉलला राईज केलं होतं. काय गोलंदाजी केले. गोलंदाज रिक्स घेतोय, एखादा बॉल जर बाउन्स झाला तर झाला, नाहीतर बरोबर राईज करीन आणि रायझिंग डिलिव्हरी सातत्याने पाहतोय. 26 धावा. बॉलचा विचार केला ना आतापर्यंत, आता बॉल फेकून झाल्यात 3 बॉल. वाघरालपाडा आणि अजिंक्य संघ यानंतर होणारा मॅच. आता मात्र पाहिलं, निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलंय. व्हाईट बॉलचा सिग्नल. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धाव्याने धाव पळक 27 धावा. मितेश, मी अगोदरच सांगितलं की मितेशची बॅट लागली तर या धावा मोठ्या होतील आणि इथे लेट पण थेट दर्जेदार आउट ऑफ द पार्क. मितेश भोईरच्या बॅट मधून षटकार. टीमची धावसंख्या आहे 33 धावा. बॉलचा विचार केला तर 2 बॉल शिल्लक, 4 बॉल 33. या 2 बॉल वरती अजून एक मोठा फटका हवाय दत्ताळी टीमला आणि मालोडी संघ इथे चौकार षटकार नकोय या विचाराने. ओ, पुन्हा एकदा पाहिलं तर हा बॉल कट होऊन बाहेर निघून जातोय. व्हाईट बॉलचा सिग्नल. व्हाईट बॉलची खून. एक्स्ट्रा धाव. चैतन्य व प्रेशर आलाय. मी ते ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय. टीमची धाव संख्या 34. काय जबरदस्त मॅच. हा मॅचअप, हा बॅटल. एक बॅटल पाहिला मितेश वर्सेस हितेश, तिथे हितेशचा बोलबाला राहिला आणि आता इथे चैतन्य वर्सेस मितेश, इथे मितेशचा बोलबाला राहिलाय. पुन्हा एकदा बॉलला पाहिलं तर राईज केलं आणि इथे बघा बॅटची एज लागल्या लागल्या स्वतःहूनच खेळाडू वृत्ती दाखवतोय. ग्रेट स्पोर्ट्समॅन स्पिरिट. विकेट डाऊन. मितेशला परतावा लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. महेश पाटील शेवटचा बॉल खेळण्याकरता. महेश पाटीलने या बॉलला ऑन ड्राईव्ह केलंय. मिड विकेटला बॉल गेला. एक धाव कंप्लीट. पाहता पाहता दुसऱ्याचा प्रयत्न फेकी येईल आणि इथे रनआउटची संधी आहे.
यस डेफिनेटली रन आउट होईल. शेवटच्या बॉलवरती विकेट जातोय. 1 रन आणि टीमची धावसंख्या आहे 35. आणि जर फायटिंग टोटल पाहिजे होता ना दोन्ही टीमच्या मध्ये जो आकडा आला आहे तो 36चा. 36 धावा जिंकण्याकरता 36चा आकडा दोन टीमच्या माध्यमातून. टॉसला यायचंय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि आराध्य 11 वागरालपाडा संघ. वागरालपाडा आपला कॅप्टन पाठवा. अजिंक्य संघाचा चेतन आहे का कॅप्टन की दुसरा कॅप्टन येईल. चँगस आहे मला वाटते कॅप्टन. या लगेच टॉस करून परत जा. चांगलं सहकार्य चेतन पाटील आणि अजिंक्य संघाचा या स्पर्धेकरता ॲज अ अंपायर म्हणून. मालोड ये संघाला कॅल्क्युलेट क्रिकेट खेळायचं तर 9च्या धावसंख्येने सरासरी मेंटेन करायचे आहे. काहीकांनी सांगितले यस डेफिनेटली आम्ही लवकरात लवकर मॅच समाप्त करू आणि अजिंक्य संघ समोर संघ दत्तालीचा आहे तो सांगतोय की आम्ही या धावा रोखू. अजिंक्य वर्सेस वागरालपाडा. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि आराध्य 11 वागरालपाडा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. टॉस कोणाच्या हस्ते केला जाईल. यस भव्यादा. आदरणीय नंदूजी मडवी साहेबांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. आपल्या शुभ हस्ते हा टॉस उडवला जाईल. एका साईडला सोनिका माता चषक आणि दुसऱ्या बाजूला लोकनेते दिबा पाटील असा टॉस आकर्षित करणारा हा टॉस बघतोय. आणि टॉस बॉक्समध्ये देखील कटआउट दिबा पाटील साहेबांचा आपण पाहतोय. नंदकुमार मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. 4 ओव्हरचा मॅच. सेम रूल. सोनिका माता चषक आणि एका साईडला लोकनेते दिबा पाटील. दिबा पाटील कॉलिंग केला आहे आणि आराध्य 11 वागरालपाडा संघ टॉस जिंकलाय. सोनिका माता चषक असा आलाय. थँक्यू. वागरालपाडा डिसिजर काय आहे. आराध्य 11 वागरालपाडा want to toss and choose to bat first. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मॅचच्या दिशेने. येस डीजे. सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅच आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच, दुसरी इनिंग. दत्ताळी स्पोर्ट जोचंद्र, समित पाटील आणि संपूर्ण संघ पाहायला मिळतोय. पहिली इनिंग बॅटिंग करत असताना 35 धावा
फलकावरती लगावले आणि 36 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय यजमान श्री सोनिका माता मालोडी ए या संघाकरता. आयोजक आहेत, कमिटी आहे आणि कमिटी खेळत असताना आता कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करेल. भूपेश पाटील बॉलिंग मार्क वरती. भूपेश पाटील उर्फ भवानी इथे चौधरी स्ट्राईक एंडला आणि नो स्ट्राईक एंडला आपण बघतोय भावेश भोईर. पंच इशारा करतायत लेट्स प्ले. दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. गेम ऑन. 36चं आव्हान 24 बॉल मध्ये. पहिला बॉल भूपेश पाटीलचा. स्लोवर वन चेंडू होता, कव्हरला खेळला भावेश भोईर त्या ठिकाणी आहे, आरामात फिल्डिंग केले. 1 रन. आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय याच गावातील गोड आवाज व्हॉइस ऑफ पाये मिस्टर निशांत पाटील सरांना. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. 36 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. हे ते चौधरी आणि त्याच्या सोबतीला भावेश भोईर हा फलंदाज पाहायला मिळते. आणि बॉलिंग ट्रॅक वरती भूपेश पाटील मागच्या मॅचचा हिरो. काय जबरदस्त कामगिरी केली होती. चार षटकांचा सामना आहे, त्यामुळे षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं 3 फिल्डर तुम्हाला इनफिल्डच्या बाहेर ठेवावे लागतील. गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. भूपेश पाटील आज काय गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी. मी मागील मॅच मध्ये देखील पाहिलं होतं या गोलंदाजीच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. इम्प्रेस केलं होतं. खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला होता भूपेश पाटील. आणि याही मॅच मध्ये षटक क्रमांक पहिलं टाकत असताना इम्प्रेस करतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 1 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला भावेश भोईर एक चांगल्या धाटणीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. कमी गतीने चेंडू टाकलाय. टायमिंग व्यवस्थित करू शकलेला नाहीये, परंतु गॅप मध्ये खेळलाय. त्या ठिकाणी मितेश वेगाने धावतोय. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावासाठी भावेशच्या बॅट मधून आलाय चौकार. माहेरी दर्शन घेऊन ये ग त्या मालोडी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल जाग. त्या मालोडी गावची सोनाई देवी प्रसन्न. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आडव्या बॅटने एक्झिक्यूट केला होता मिड विकेटला. चांगला प्रयत्न मितेशचा होता, परंतु 4 धावा. भूपेश पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो, याही वेळेला आडव्या बॅटने चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल सलगचा दुसरा चौकार भावेशच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार भावेशच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलेत. सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहिले तर खूप चांगले राहिले होते भूपेशचे, परंतु तदनंतर त्याच्या विरोधात आक्रमण केल्या. चांगली बॅटिंग करतोय भावेश भोईर. अगदी रंगात आलाय. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. राऊंड विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते इथे. मोठा फटका फलंदाज भावेशच्या बॅट मधून आलाय. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आणि तदनंतर मोठा फटका षटकार देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. पुन्हा एकदा कमी गतीने चेंडू टाकलाय. फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे कॅच कंप्लीट. पहिला धक्का बसतोय सोनिका माता मालुडी ए टीमला. फलंदाज भावेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. भावेशने टिपलाय झेल.
या मालोडी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल जाग या मालोडी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल जाग प्रसन्न होईल जाग प्रसन्न होईल जाग 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 या मालोडी गावची सोनाई देवी प्रसन्न होईल 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 जाग जबरदस्त बॅटिंग भावेशाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु मोठा फटका खेळण्याचं औदार्य त्यांनी दाखवलं आणि त्याचा तो फटका फसला. मिड विकेटला भावेश भोईर होता आणि भावेश भोईरचा झेल टिपला. या मॅचमध्ये पहिला धक्का सोनिका माता मालोडी ए टीमला बसलाय, परंतु बॅटिंग करत असताना जबरदस्त 3 मोठे फटके आपण भावेशच्या बॅटमधून पाहिले. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. 36 धावांचा पाठलाग करत असताना सोनिका माता मालोडी ए संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात, त्या तब्बल 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती. इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती नीरज किनी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल, चेंडू डॉटही टाकावं लागेल आणि दबाव निर्माण करावं लागेल फलंदाजांवरती. त्यासाठी चांगल्या धाटणीची गोलंदाजी या मॅचमध्ये नीरजला करावी लागेल, कारण मागील मॅचमध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आणि इथून जर पाहिलं तर विकेट हवी आहे, दबाव टाकावा लागेल सातत्यानं. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु वा काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. डिफेन्स करण्याचा प्रयत्न जरूर केला त्या ठिकाणी हितेशनं, परंतु अपयशी ठरले आणि इथे चेंडूला डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक चांगला सामना, एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं सोनिका माता मालोडी ए संघाने पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकला. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र समितदादा पाटील यांचा संघ देखील पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगल्या फरकाने विजय संपादन केलं होतं. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. फुलटॉस चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाही आहेत. पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली. ध्रुवेशच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग फिल्डिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं पॉइंटला होता आणि चेंडूला स्टॉप केलं. इथे एकच धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती बनवल्यात. ओव्हर दी विकेट राऊंड विकेटने यावेळी जर पाहिलं तर आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. मिड विकेटला महेश आहे माही, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून देखील आणि फक्त एकच धाव याही चेंडूवरती. या षटकामध्ये धावा थांबवण्याचं कार्य आतापर्यंत नीरजने केलंय, कारण 3 चेंडूवरती फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात आणि त्यामुळे येणारे 3 चेंडू देखील त्याला चांगल्या टप्प्यावरती या मॅचमध्ये टाकावे लागतील. दबाव निर्माण करावा लागेल, कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये, कारण 36 धावांचं टार्गेट आहे. राऊंड विकेट, गोलंदाज तयार. हा प्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. ज्या उंचीसाठी हितेश खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. आणखीन एक चेंडू डॉट आलेला आहे. चांगली गोलंदाजी नीरज करतोय. खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न राहिलाय. 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत आणि येणारे 2 चेंडू देखील त्याला चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील या मॅचमध्ये. परंतु समोर आहे इथे चौधरी, त्याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. इथे फटका फसलाय, त्या ठिकाणी फिल्डर धावतात वेगानं, परंतु पॉइंटला जर पाहिलं तर फिल्डर पुन्हा एकदा पुढे आलेत. फिल्डिंग चांगली ध्रुवेशच्या माध्यमातून आणि इथे फक्त एकच धाव याही चेंडूवरती. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर मोठा फटका खेळू देत नाहीये, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, फलंदाजाला रेट केलं जातं. इथे देखील जर पाहिलं तर लेन थोडीशी पुढे टाकली आणि तिथून मोठा फटका खेळणं हितेशसाठी डिफिकल्ट होतं आणि त्यामुळे त्या चेंडूवरती फक्त एकच धाव राहिली होती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती नीरज किनी, लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. इथे मोठा फटका, परंतु हा फटका फसलाय. फिल्डर मितेश आहे, मिस्टेक केली मितेशने या मॅच मध्ये. महत्वाची विकेट होती, अगदी सोपा झेल होता मितेशसाठी. लॉंग ऑनला मिस्टेक झाली आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावा. परंतु नीरज किनीचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा
त्याने खर्च केलेले आहेत. लाजवाब गोलंदाजी नीरजची राहिली या मॅच मध्ये, परंतु मितेशने मिस्टेक केली. खऱ्या अर्थानं अशा मोठ्या सामन्यामध्ये झेल घेणं फार गरजेचं असतं. पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे. मितेश चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडून मिस्टेक झाली आणि तिथे एक धाव मिळाली. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथे धावा बनवायच्या आहेत. सोनिका माता मालोडी या टीमला 17 धावा, 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, दबाव निर्माण करावा लागेल. परंतु एका बाजूला इथे चौधरी मैदानावरती खेळतोय, त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर कुशाल देखील चांगली बॅटिंग करायचा प्रयत्न त्याचा देखील राहिलाय. नुकताच त्याचा झेल सुटलाय आणि इथून जर पाहिलं ना तर त्याला चांगलीच बॅटिंग करावी लागेल, कारण त्याला एक जीवदान मिळालाय या मॅचमध्ये. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा सोनिका माता मालोडी ए संघाचं हे भव्य दिव्य असं आयोजन, अगदी कमी कालावधीमध्ये आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा आणि कालपासून या स्पर्धेला प्रेक्षकाचा उदंड प्रतिसाद मिळालाय. त्या सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक अतिथी या स्पर्धेसाठी दाखल देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. यजमान संघ खेळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहे सोनिका माता मालोडी संघ. इथे मोठा फटका कुशालच्या बॅटमधून चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका कुशालच्या बॅटमधून आलेला आहे. समोरच्या दिशेने फटका खेचला होता. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि ते 6 धावा. आदरणीय सन्माननीय मणिलालजी मडवी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करते आपण व्यासपीठावरती यायचे. तसेच आदरणीय सन्माननीय जीवनजी पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस पाहिलं तर मिड विकेटला टर्न केलाय. चेंडू त्या ठिकाणी जर पाहिलं तर अडवलाय, परंतु फिल्डिंग करत असताना चेंडूची फेकी थोडीशी खराब राहिली आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा. या षटकामध्ये दबाव निर्माण केलाय फलंदाजांनी गोलंदाजावरती, कारण कुशालचा झेल सुटला आणि त्याच कुशालच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मितेशने मिस्टेक केली होती मागील षटकामध्ये आणि इथे जर पाहिलं तर कुशाल रंगात आलाय. त्याच्या बॅटमधून षटकार आणि दुहेरी धाव देखील. हो, इथे पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षक समित पाटील त्या ठिकाणी मिस्टेक करणार नाही. त्याने टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवसाईबांच्याच नावाचा होणार विमान. थँक्यू. इथे फलंदाज बाद झालेला आहे. कुशाल चांगली बॅटिंग करत होता आणि तो बाद झाला. येणारे 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचलेली आहे ती 27 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती बनवल्यात सोनिका माता मालोडी ए संघाने या मॅच मध्ये. परंतु इथून कमबॅक करावं लागेल. येणारे 3 चेंडू जे आहेत ना चांगल्या टप्प्यावरती महेशला टाकावं लागेल, कारण सुरुवातीला जर पाहिलं तर त्याच्या विरोधात षटकार पाहायला मिळाला, त्यानंतर दुहेरी धाव आणि ती विकेट आलेली आहे. परंतु येणारे जे 3 चेंडू आहेत ना ते फार इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. चला विफास लगेच सामन्याला आपण सुरुवात करतोय. यानंतर देखील आणखीन एक सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, फुलटॉस चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली. मिड विकेटला चेंडूला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा. येणारे 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये भावेश भोईरची पाहायला मिळाली. कुशालच्या बॅटमधून देखील आपण षटकार पाहिला आणि आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे. हो, यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करता आलेला नाही या महेशाला आणि त्यामुळे आलेली आहे सिंगल. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 धावा. इथून 6 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता श्री सोनिका माता मालोडी ए टीमला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु इथून जर पाहिलं ना तर हा चेंडू डॉट टाकावा लागेल आणि तदनंतर शेवटच्या षटकामध्ये
जर पाहिलं तर या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या टीमला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली आहे. पॉइंटला त्या ठिकाणी ध्रुवेश आहे आणि त्याच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली राहिली आणि फक्त सिंगलच मिळते. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 31 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी श्री सोनिका माता मालोडी या टीमला. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. पहिल्या फेरीमध्ये दोन्ही संघाने खूप मोठ्या फरकाने सामने जिंकलेत, त्यामुळे हा सामना जर पाहिला तर दोन्ही संघांसाठी भरपूर महत्त्वाचा होता. परंतु आतापर्यंत या मॅच मध्ये सोनिका माता मालोडी या संघाने प्रभावित केलं, इम्प्रेस केले. गोलंदाजी देखील पहिल्या डावामध्ये खूप चांगली राहिली. या मॅच मध्ये स्टार्टअप मुवमेंट क्रिएट केला भावेश भोईरनं. खरं तर त्याच्या बॅटमधून आलेले 2 चौकार, एक खणखणीत षटकार आपण पाहिला आणि या मॅच मध्ये स्टार्टअप मुवमेंट त्यांनी क्रिएट केला आणि तिथून जर पाहिलं ना तर इथून चांगल्या स्थितीमध्ये सोनिका माता मालोडी ए संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला लगेच सामन्याला आपण सुरुवात करतोय. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अंश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर हितेश चौधरी हा फलंदाज. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 5 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती युवा गोलंदाज अंश याच्यावरती विश्वास दाखवलाय. हो यावेळेस चांगला स्ट्रोक गॅप मध्ये केले, चेंडूला फक्त दिशा दिली आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार फलंदाज हितेशच्या बॅट मधून. थँक्यू. काय जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला फलंदाज हितेशच्या बॅट मधून. फक्त चेंडूला दिशा दिली, गॅप मध्ये चेंडू खेळला आणि तदनंतर जर पाहिलं तर 4 धावा देखील त्याला मिळाल्या. स्कोरीचं लेवल फक्त 1 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. अंश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. हो फुलटॉ चेंडू आणि इथे विजयी फटका, विजयी चौकार फलंदाज हितेशच्या बॅट मधून आणि ते सामना जिंकलेला आहे सोनिका माता मालोडी ए संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक दत्ताली स्पोर्ट जुचंद्र, हार्ड लक समित पाटील. जबरदस्त खेळ खऱ्या अर्थानं आज दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाने केला, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये फलंदाजी खराब राहिली आणि गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करता आलेली नाही आहे, त्यामुळे हा संघ इथे पराभूत होतोय.